मित्रांनो, अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलोय. भारतीय रेल्वेत ग्रुप डी च्या 22,000 पदांची भरती लागली आहे. नोटिफिकेशन आउट झालंय. मित्रांनो, या भरतीसाठी वयोमर्यादा असणारे 18 ते 33 वर्ष, म्हणजे 18 ते 33 वयोगटातील विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतायत. मित्रांनो, या भरतीसाठी पात्रता असणारे 10वी पास किंवा ITI. आता मित्रांनो, याची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तर सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये 100 गुणांची ही एक्झाम, त्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत. आता बघा, यामध्ये विषय आहेत 4. पहिल्यांदा गणित, तर गणिताचे टोटल तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत. बुद्धिमत्तेचे 30 प्रश्न असणार आहेत. सामान्य विज्ञानाचे तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत आणि त्याच पद्धतीनं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचे 20 प्रश्न असणार आहेत. या 100 गुणांच्या परीक्षेसाठी मित्रांनो आपल्याला 90 मिनिटं असणार आहेत आणि 103 मायनस मार्किंग म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 3 जर प्रश्न चुकले तर तुमचा 1 गुण मायनस होणार आहे. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा पेपर मराठीमध्ये देता येणार आहे. एक्झाम झाल्यानंतर मित्रांनो फिजिकल असणार आहे आणि फिजिकल मध्ये आपल्याला 1 किलोमीटर अंतर 4 मिनिट 15 सेकंदात पार करायचंय आणि त्याच पद्धतीनं 35 किलो वजन घेऊन आपल्याला 100 मीटर अंतर फक्त 2 मिनिटात पार करायचंय. यानंतर मित्रांनो मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपली सिलेक्शनची प्रोसेस संपणार आहे. मित्रांनो, आता फॉर्म भरण्याची तारीख म्हणजेच 21 जानेवारी 2026 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे आणि 20 फेब्रुवारी 2026 ला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर केंद्र शासनात नोकरी करण्याची ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर वाट कशाची बघताय, लागा तयारीला. जय हिंद, जय महाराष्ट्र.